बोला गुलाबराव समोसे. अरे काय म्हणतो बा, कालच्या पाण्याचं म्हणलं काही फरक पडला का नाही म्हणलं इकडे. इकडे आलतो जरा हरभऱ्याला पाहिले, काही नाही आमचं तर म्हणलं काही नुकसान नाही आहे. तुमच्या वांग्याचं म्हणलं काही नुकसान झालं का? काही नाही, एवढं काही नाही आहे. फक्त म्हणलं भेवत्या गारपीटचं होतं. नाही गारपीट जर म्हणलं समजा झाली असती तर नुकसान जरा जास्त वाढलं असतं म्हणलं कास्तकाराचं. हो म्हणजे कास्तकारावर लढाचीच पायी आली असती ना. अरे का काय म्हणजे काय इजा म्हणलं का लहान खडक्या का राजा का म्हणजे असं वाटे म्हणलं झालं असं निकाल खतमच झाला बा असं वाटत जाणार बा. अरे जास्त म्हणलं चिंतेत नाही होते हरभऱ्यावाले आणि म्हणलं गव्हावाले. हा अरे पण गव्हावाल्या कास्तकाराला जरा समजायला पाहिजे ना राजा. अरे वा, आपल्याला म्हणलं हवामानाचा निकाल अंदाज माहित आहे ना बा. मग टायमाच्या आत आपले कामं करून घ्यायचे. याला काही समजा फरक पडला असता का? सदू पाटलाल मी मागच म्हणलं होतं 4-8 दिवसांनी म्हणलं सदू पाटील हो इथून 8 दिवसानं म्हणलं खराब वातावरणाची शक्यता आहे. आता आज खुल्लं म्हणून जमलं आणि नसतं खुल्लं तर मग काय केलं असतं सांगा ना मला, काय केलं असतं म्हणलं. हो तो आलाय निकाल बरोबर आहे म्हणा. आता तुला का मी का दोष देत आहो का? पण कसं असते समजा कोण्या कास्तकाराला काय वाटतं बा, समजा आपले 2 पैसे वाचले पाहिजे बा, आहे का नाही. तर समजा आपण थोडासा लेट केला का नाही, मग वाचले का? 2 पैसे वाचले का म्हणलं. अरे या 2 पैसे वाचवण्यापाहिजे म्हणलं इकडे 4 पैसे नुकसान होऊ लागलं होतं राजा. काही मजा आहे का त्यात नाही. आता तुम्ही मला सांगा, काल जे माणसं म्हणलं आले होते हे म्हणलं तर 3500 तरी बॅग घेते का? 4000 रुपये बॅग मागते म्हणलं. हे तर पाहा तुम्ही. अरे 4000 खाली जर म्हणलं तुमची बॅग सोडून देईल ना तर मला म्हणा म्हणलं. मग आपण काय याच्या का बाज खाल्लेला आहे का? याच्या बाज खाल्लेला आहे का म्हणलं आपण. मजूर हे नाही दुसरे आपल्याला काय काम करून घराशी मतलब आहे का नाही. पैशाचं काय म्हणलं, पैसा कोणाला द्यावा लागते. नाही पण सदू पाटील कसं असते माहित आहे का, या शेतीच्या कामात म्हणलं हे बा 2 पैशाला काही पाचच नाही म्हणजे बा एकदा का म्हणलं टाइम निघून गेला तर हे बा गेलेला टाइम नाही येत ना, असं होते ना ते. हो म्हणजे पहा म्हणा आता काय होतं तर मजूर भेटतं का नाही भेटत तर काऊन का जशी म्हणलं तुम्हाला घाई आहे तशी बाकीच्या कास्तकाराला घाई आहे ना. आता तुम्ही जसे म्हणून राहिले समजा की पैसा फेकू बा, बाकीचे कास्तकार पैसा फेकते तर मजूर वाढले का? मजूर तर तेवढेच आहेत का नाही. पाहता येतं गण्या हे बा, टेन्शन घेऊन म्हणलं काही मजा नाही आहे. नाही तर बा सरकारशी मला हार्वेस्टर घालून देऊन जाय मोका तिकडं. आता हार्वेस्टर म्हणजे शेवटचा पर्याय झाला ना. पण ते नुकसान किती होते हार्वेस्टरनं. नुकसान नाही होत का? काही फायदा आहे का म्हणलं. सर्व पाले तेवढेच पैसे लागते, नाही तर मग ते अर्धा हरभरा द्यायला लागते ना. अर्धा माल झाला का नाही आपला. बरं सदू पाटील मी काय म्हणतो, जरा चला मला एखादी चक्कर मारू म्हणलं गावाकडे. बर 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 चाललं चला येतो गुलाबराव. हो पाटील या या या. वासरीने अरे काय बैल आहे भोसूडचा. अबे इथं खाणं भोसूडच्या. एवढा मोठा चारा टाकू नये म्हणलं हे बा बैला. त्या पा गोरण हिन माय तर एक तर हरभरा राहिला म्हणलं एवढा मोठा सोंगाचा. सदू पाटलाला म्हणलं राजा जराशी काळजी नाही मायाची खटखटा. यायच्या वावर म्हणलं बटून करायला पुरतच नाहीत ना. म्हणजे ताप नाही तर ताप आहे म्हणलं डोक्याले. अरे बा 8 दिवस आधीच म्हणलं सोंगून घालावत असतात, नाही घेतला सोंगून कायच करावं राजा. टेन्शन नाही तर टेन्शन आहे म्हणलं मागं. हो वसंतराव काय झालं, काय ताप आहे बा तुमच्या डोक्याले. कोण पाटील? अरे सदू पाटील राजा आता हरभरा म्हणला आपला सोंगाचा आहे ना. आता कालच्या सारखा म्हणलं आणखी अवकाळी पाऊस झाला आणि जर म्हणलं गारपीट झाली तर सांगा काही म्हणजे हाती लागन का आपल्या. अरे आज जर म्हणलं नुकसान झालं तर म्हणलं बा जास्त झड कोणाला बसन, मला बसन का नाही गरीब माणसाला. तुम्हाला काही फरक पडतं का? काऊन का मला तुमच्या हे नाही ते वावर आहे तुमचं, तुम्ही या पिकात नाही त्या पिकात नाही काढताना आपण म्हणलं हे आमच्या गरीब बघा पाहायला करणार राजो. असं कसं जमणार आहे. हे काही करा बा आजच्याच मला बदले मजूर पहा आणि उद्याच टाकीत मला ह्यामध्ये सोंग लावून द्या ना. पहिले का वसंता आता काय सांगू तुले. भले वाटलं बा समजा आपले 2 पैसे वाचून जाईल बा. आता मी जे करत आहो समजा कोणासाठी करत आहो आपल्या दोघांसाठीच का नाही. आता मला काय समजा पाणी येणार म्हणून पण राजा असं एखादं मला पाणी सुरू झालं. इकडं गुलाबरावच्या वाडीत गेलतो म्हणलं त्याच्या वांग्याचं काही नुकसान नाही आहे. अरे काही नाही फक्त म्हणलंय बा हवा ते इजा म्हणलं जास्त होता. पाणी लय नव्हतंच ना. गारपीट जर समजा झाली असती तर एक समजा वेगळा विषय असता, तरी कुठं म्हणलं आपलं नुकसान झालं असतं. बरं कसं करता मग मजुराचं. का त्या वचला बाईचा तुंग्याला भेटता म्हणलं आणखी. आता कोणाला तर भेटाच लागत का नाही. बरं नाही बसत काय म्हणलं हे आपलं उत्तमरावच्या भावाने काय आवाज येते म्हणलं म्हणजे पांडुरंग विठ्ठला हरी विठ्ठला काय आहे. अरे उद्याचा मंगळवार नाही का राजा, मुंगसाची महाराजची पुण्यतिथी आहे ना. ते धामणगावची पालखी असन नाश्ता असन म्हणलं पालखी आता येणच म्हणलं ते बोलवाले आपल्याला. बहीण हो राजा उद्याची म्हणलं पुण्यतिथी आहे ना मुंगसाची महाराजची, जा का ना आपल्या धामणगावले. सदू पाटील उद्या धामणगावला जायच्या आधी मला मजूर पाहून देता गड्या. हो म्हणजे काय बा तुम्हाला म्हणलं काही काळजी नाही बा तेवढं म्हणलं फक्त मला मजूर द्या म्हणलं पाहून दे. हो समजा काय हिशोब आहे काय समजा मला दे बा ठरवून घ्यायचं. एक परी मी थांबतो म्हणलं वावरात नाही. हो तुम्ही दादा बा धामणगावला मी म्हणलं संध्याकाळचा नाही ना फक्त तेवढं मजुराची मला फक्त सेटिंग लावून देता बा. बर 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 ठीक आहे ना तू म्हणशील तसं. सदू पाटील अरे बोला उत्तमराव काय म्हणता बा. कशी काय चक्कर मारलं म्हणलं आमच्या वावरात नाही इकडं. काय नुकसान काय म्हणते कालचं काही आहे का म्हणलं. अरे काय तर भोकाचं नुकसान आहे हो. एवढं का पाणी आलं का फक्त मला वारा धुणार आणि इजा जरा शिल्लक होता आता बस तेवढं. म्हणजे भेव कायचं होतं आपल्याला गारपीटीचं. गारपीट जर म्हणलं झाली असती तर मग हे बा निकाल कास्त करायचं मला नाकी न आले असते. पण त्याला मुंगसाची महाराजचीच कृपा म्हणलं लागते बा. ते समजा निपटलं म्हणलं लागतं. मी म्हणलं बा जाऊ द्या आता पालखी येते म्हणलं उद्या काही होणार म्हणलं. हो नाश्ता ठेवून देतो म्हणलं मी.
हो पण सांगता येत नाही बरं, हे वातावरण काही बदल काही भरोसाच नाही म्हणलं याचा. हो आता तिथं झालंच म्हणा, एवढा गुत का तिथं का विचार करत बसता का हो. जसं तवा म्हणलं मी काय म्हणतो, जरासं म्हणलं बा नाश्ता गिस्ता करून घ्या. सध्या म्हणलं तुम्हाला बा लोक सोबती येतं नाश्ता करावे. हा मग कसं आहे समजा, मग कोणी सोबती येत नाही ना मग. चला या बरं वसंत, या म्हणलं तुम्ही या म्हणलं लवकर तिकडं. अरे हो हो येतो उत्तमराव म्हणलं. हा यायला मला पहिले घेऊन जा तुम्ही. बात म्हणलं मी बा बैला बांधतो म्हणलं धुऱ्यानं नाही बा आलोच म्हणलं. चला मग आपण थांबून काय करता, चला ना आपण सगळं जाऊ आता. बरं बरं चालते ना मग चला. अरे का रे बापा क्या रंग्या, किती लोक राहिले मला नाश्ता करायचे. इकडे का घुगऱ्या म्हणा म्हणलं. हो म्हणजे हायकी करू नका म्हणलं वाडाची डबल टिबल म्हणलं. हे बा चांगलं दाबून चालला ना. दाबून चाललं म्हणलं, टेन्शन नका घेऊ. चाल 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 शंकर चाल वाळ बरं. हा दे मला तिकडे समोर दे. अरे झाले ना लोक. अरे किती खाणार आहे रे बा. काय काय पोटाच्या वर थोडी खाणार आहे तर झालं ना म्हणलं. आता डबल टिबल काय चौबल देऊ लागलो ना. जमत नाही ना आता म्हणलं. हे बा गावात गेली की म्हणलं जेवण आहे ना. हा जेवण आहे म्हणलं. मग काय समजा आता इथं थोडी समजा ते पोटभर नाश्ता करते ना. अरे टेन्शन नका घेऊ. जर मला समजा उरलाय बी हे बा गावात वाटून देते मला. मग आता काही ना काही तर करावं लागेल ना. काही ना काही तर म्हणलं करावं लागेल का नाही मास्तर बरं झालं राजा आज पाणी नाही. नाही तर म्हणलं बा लहान अखा झाला असतं का म्हणलं. पालखीवाल्याच्या मागाई बी समजा आपल्या मागाई बी हा येले होतो ते म्हणलं. हा आता तर बरं आहे म्हणलं. समजा आपल्या वरात मोठा हॉल आहे म्हणून ठीक आहे बा समजा आहे की नाही. हो तर आपण समजा हॉलमध्ये लोक बसून दिले असते. पण हे बिन पाण्याचं म्हणलं एकदम आता मोकळ्या मोकळ्या काम होते म्हणलं. म्हणजे लोकांना बरोबर नाश्ता करता येते आणि आपल्याला समजा चांगल्या प्रकारे बनवता येते. जमत नव्हतं पाण्या पावसाळ्याचं येले होते ना. अरे पाणी का सहभागी असते का राजा. धड 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 म्हणलं चालू असते. मायले लेकरू भारी होते ना. नामदेव म्हणलं किती लोक राहिले म्हणलं नाश्ता करायचे. कुणी आहे का आता नाश्ता करायचं म्हणलं. कोणी जर बाकी असेल तर म्हणलं हे बा देऊन द्या. हे म्हणलं घुगऱ्या किती आहे शिल्लक. घुगऱ्या तर आणखी लय शिल्लक आहे का. आणखी एक पालखीचा नाश्ता होते म्हणलं. आता काय करावं म्हणलं, हे गावात जाऊन वाटून द्यायला का ना. आता जवळपास म्हणलं आपण म्हणजे समजा 200-300 लोकांचा बनवला होता. आता पालखीत म्हणता 150 लोक होते तर कारण गावात गेले की म्हणलं समजा त्या पालखीला जेवण आहे. त्याच्यानं मला त्यानं नाश्त्यावर चांगला वतर मारलाच नाही. अरे हो ते फोन आलता म्हणलं बंडू पाटलाचा. गावात जेवण आहे म्हणे पालखीला तर मग जेवण करायला या म्हणे. हा नाश्ता मला करा हेच म्हणत करायला लागला. म्हणजे जेवणाचा भेट नाही हुकू देत आहेत ना. बरं बरं एक काम करा म्हणलं. नाश्ता मला लय काही देऊ नका. जरा सध्या म्हणजे पोटात मला जराशी जागा राहिली पाहिजे जेवण करायला. म्हणजे भूकमळ होता ना मग. अरे काय सरमता राजा सदू पाटील. अरे घ्या ना हो. हा घुगरा होय ना हे हलकं नाश्ता बातच पचून जाते. अरे घरी जायपर्यंत तर म्हणलं पुरे हे होऊन जाते. बरं काय म्हणते कालचा पाणी पाऊस काही नुकसान आहे का. आता कसं आहे नामदेवराव आणखी म्हणलं हे बा हरभऱ्याच्या वावरात नाही जातच हा. हो आता सध्याच काय म्हणलं हरभऱ्याच्या वावरात जात नाही. पहिले म्हणलं मजूर पाहतो ना. हो अरे तो हरभरा सोंगून टाका आहे ना बा. एक तर म्हणलं वसंत आहे माया बटाईदार. हो वा चिल्ला होता ना ते काहून का मला म्हणजे त्याचं एका हिशोबाने बरोबर आहे नाही का. पहिले म्हणलं मजूर पाहतो मग म्हणलं हे बघा हरभऱ्याच्या वावरात जातो ना. डायरेक्ट मजूर घेऊनच जातो म्हणलं. पण राजा खालचं वातावरण म्हणलं हे बा एखादा म्हणत बदललं बा. या वातावरणात काही सांगता येत नाही. याचा भरोसा म्हणलं हे बसायला पुरतच नाही. आधीच आपापल्या ताला द्यावं लागते म्हणलं. नाही तर काय. अरे शेती काय एवढी सभागी आहे का राजा. अरे शेती म्हणजे निकाल निसर्गाच्या हाती आहे का नाही. आपल्या हाती काय आहे का. आपल्या हाती काय फक्त खत देणं पाणी देणं हे एवढंच आपल्या हाती आहे म्हणलं. वातावरणानं जरा म्हणलं साथ दिली तर शेती पिकते. नाही तर पिकते का. हा नाही तर म्हणजे ते हेच आहे ना डुबतीच धन आहे मग. नाही बिल्ले का संख्या. अबे मला कमले का सुपर गेम बसला का भोसुलचा. नाही तर म्हणलं बा 100% म्हणलं म्हणजे बुधच बा निकाल पीक म्हणलं आपला मातीत गेला असं. नाही तर म्हणलं बा जाऊ दे एवढे पैसे आपले वाचले का नाही तर म्हणलं बा पंक्तीले नाश्ता देऊन टाक म्हणलं. भोकात जाऊ दे म्हणलं. हा होत म्हणलं खर्च म्हणलं एक धावता. हा बरं काय कसं का. हा किती लोक राहिले म्हणलं नाश्ता करायचे त्याला देऊन द्या. आणि उरलेला आहे बा गावात वाटून दे म्हणलं. वाटच लागते गावात वाटल्याशिवाय पर्याय नाही म्हणलं. लय बाकी आहे आणखी 2 पालख्या नाश्ता करते म्हणलं. आणखी पा मग 2 पालख्या म्हणजे जवळपास 300 लोकांना नाश्ता म्हणलं हे तसाच आहे. काऊन का मला 150 लोक आहेत. आता ये नाही का म्हणलं पोट भरून नाश्ता केला नाही. काऊन का गावात गेले की म्हणलं येले भत्ता आहे ना. हा भत्त्याच्या बजाडाबाई म्हणलं हे बा पंक्तीनं म्हणलं नाश्ता केलाच नाही. जाऊ द्या तर म्हणलं हे बा गावात वाटून देता येते. म्हटलं नाही बाबा त्या वत्याला बाईच्या घराकडे गेलता का म्हणलं. हा तर काय म्हणे म्हणलं ते आपला हे हरभरा म्हणलं सोगून देतो का नाही म्हणे म्हणलं. काही सांगत नाही म्हणलं तो. आता काय सांगू राजा तुम्हाला सदू पाटील. अरे बाते का तुंगा कामी आहे का बाबा. हा ते म्हणलं जानसच पाहिजे ना. कास्त काढलं कपाचा म्हणलं जानसच पाहिजे म्हणलं. त्या आता ते माहिती समजा हे अवकाळी पाणी काही बी येते म्हणून. हा कास्त काय समजा आता गरज आहे 4,000 म्हणे. 4,000 रुपये बॅगीनं म्हणे तुमचं ते हरभरा सोंगून देतो म्हणे. हो याच्यापेक्षा कमी म्हणे 1 रुपया नाही होत म्हणून. सांगा काय करता. हा येईल म्हणलं 4,000 रुपये द्यायला पुरतं का. त्याच्यापेक्षा म्हणलं आपल्याला बाहेर गावची एखादी गँग पाहिली पुरतं ना बा. हा होय ना त्याची समजा मग आता ते 3600 द्यावं लागो का मग समजा 3400 द्यावं लागो. काय करता मग पण 4 म्हणलं द्यायला पुरत नाही ना.
नाही पण त्या तुंगाचं दरवर्षीच आहे म्हणलं तसं संतू पाटील. हो म्हणजे कोणताही कास्तकार म्हणलं त्या तुंगाला पिळवलेला आहे ना. हो म्हणजे नीरा पैसे खायलाच पाहिजे ना. कास्तकाराला म्हणलं कसं कापता येईल हेच पाहिजे म्हणलं. हो आणि जे समजा कास्तकार समजा म्हणजे अर्जंटचा कामदार घेऊन गेला तर म्हणलं झालं. हो कास्तकाराले अटॅक येईपर्यंत म्हणलं मजुरी सांगतात ते. अरे बा हिन मग जाऊ द्या ना. हो एखादी बाहेरचा तुंगा पाहा ना. आपल्याला काय म्हणलं कामच करून घेणार. कामच करून घेणार ना आपल्याला. काय करायला लागतं आपल्याला. अरे बाहेरचे म्हणलं सांगायला काही नाही पण हे बा एवढ्या लवकर तुम्ही सापडत नाही ना. आता कास्तकाराला जसं म्हणलं आपल्याला गरज आहे तशी म्हणलं बाहेर गावच्या कास्तकाराला गरज आहे ना मालकालाची. म्हणलं हे तुका सापडणं मुश्किलच आहे. खरंच मुश्किल आहे म्हणलं. शब्बहीन राजा घरी सोंगाची पायी येते का हो सदू पाटील? घरी सोंगाची पायी नाही आली पाहिजे. हो म्हणजे इलाज नाही मग काय करता घरी सोंगा लागा. गिरी सोंगाची खायला पाहिजे येते. हो अरे पैसा फेकला की म्हणलं लागेल तेवढा मजूर येते ना. काही टेन्शन घ्यायची गरज नाही मला. हे बाहेर गावचे बा लागेल तेवढे मजूर आहेत. लय तुम्ही म्हणलं खाली आहेत ना. आता आपल्या गावातले म्हणलं मजूर माजलेले आहेत का? पुऱ्या गावातलेच मजूर माजलेले आहेत का? राजो सदू पाटील तोंड फोडीत नाही म्हणलं हे बा लागन तेवढे मजूर आहेत. हो म्हणजे तिथचा एखादा तुंगा म्हणलं आपल्याला सापडू शकते. आता तिथं म्हणलं कोणी वैकीच आहे का? जर असं तर म्हणलं हे बा एखादा फोन करून पहा. म्हणजे तिथून तर म्हणलं तुंगा सापडला हे बा एवढं म्हणलं मजुरी द्यायची गरज नाही. हो म्हणजे लय असलं म्हणलं 3000 रुपये बॅगीनं आपल्या बा हरभरा सांगून देतात म्हणलं. हो आणि समजा दिले गव्हाचे ऍडव्हान्स देऊन टाकायला बा. अरे बापा लक्ष्मण दा गव्हाचा जाऊ दे म्हणलं तिकडे. हो पहिले हरभराच पाय ना. गव्हाले म्हणलं काही मजूर सांगून का सांगून घ्यायचा नाही. हो गव्हाले म्हणलं डायरेक्ट हार्वेस्टर. हो हार्वेस्टर शिवाय म्हणलं गहू काढायचाच नाही. हो काही मजाच नाही ना. आपल्याला माहिती आहे ना बा आपला बजेट बसत नाही म्हणून. आता तू सांग गहू म्हणलं सोंगणं काढलं हे ते पुरते का? जेले म्हणलं गवंडा करायला लागते त्याचं एक समजा वेगळी गोष्ट आहे. पण आपल्याला काही गवंडाचं काम आहे का? काय आपल्या हे म्हणलं कोणत्या म्हशी आहेत का? त्याचं नाही बा. आपल्याला हार्वेस्टरच पुरते म्हणलं गव्हाले. राजा नामदेव मामा त्या तोंड फोडीत म्हणलं ते एक म्हणलं वैकच आहे म्हणलं मला सल्या. हो तर मला सल्याला फोन करू का? अबे काय रे का बहीण भोपाई सुटे आहे बे. अबे का माझं सांगू लागलो का फोन करा म्हणून तर फोन करा म्हणलं तयार आहे मी. आता अन्यास करणं म्हणलं या पालखीच्या नाश्त्यानं म्हणलं आपली भेट झाली आहे तर म्हणलं एखादा तुंगा पाहून घेऊ म्हणलं एखादा तुंगा. बर करतो ना फोन करतो. हॅलो आपला हे म्हणलं हे आपला सलीम बात करून राहिला का? अरे बोल झोल्या भाई क्या बोलता? सलीम मत कर बोला तोड़ फोड़ी से. बोल क्या काम था? अरे कुछ नहीं म्हणलं हो अपने को ये मजदूर चाहिए था म्हणलं ते हरभरा सोंगाले म्हणलं. हाँ तो तुम्हारे गांव में वो मजदूर मिलेगा क्या? अरे क्या बटे झोल्या भाई क्या मांग लिया बटे तूने? अरे गांव में एक भी मजदूर नहीं है बटे. हाँ सारे मजदूर बाहर गांव चले गए ना. वही अपना लो चना सोंगने को. उधर ही है ना. गांव में अभी मतलब समझ ले गांव में अभी मानसत नहीं है. शम्मा आयला म्हणजे हे गाव में माणसं आहेच नाही क्या? बहीण म्हणजे निकाल माणसं हे आपलं हे आपला हरभरा सोंगने कुछ चले गए है ना. हाँ म्हणजे बाहेर गाव चले गए क्या? अच्छा म्हणलं राहणं खाणं पिणं समजा सर्व उधरच आहे फिर है ना. हाँ तर ऐसाच म्हणलं एखादा अगर तुंगा रहेगा तो मतलब ये मला सांगेगा क्या? वो हमारे गांव में भी अपना ये रहने खाने पीने का मतलब थोड़ा सा ये इंतजाम कर डालेंगे. तो ये मतलब चना सोंगने का है मतलब हमारे भी गांव का तो 7-8 काश्तकार है तो उनका सोंगने का है जवळपास मतलब हे अपना 50-60 रुपया का है मतलब सोंगने क्या. बटे झोला बहुत मुश्किल बात है बटे. हाँ अभी मजदूर मिलना बोले तो मतलब क्या बोलते हो समंदर में मोती खोदने जैसा. अभी हाँ ये गांव में तो बोला मजदूर है नहीं. एक काम कर ले तू ये पास का जो गाँव है ना अपना झायगांव सुमाड़ी. और झायगांव सुमाड़ी में देख ली था वो गाँव में बोला मजदूर रहता. क्यों तेरे गाँव के मजदूर पूरे मर गए क्या? नाही मरणे गए म्हणा पण ते मरणे सारखेच आहे. तर हे इधर मतलब भाव लय सांग रे का नहीं. हाँ तो मतलब एक बैग के अपने ये अपना चने का बैग के ये 4000 बता रहे सोंगने का. हाँ तो उसकी वजह से मतलब ये अपना बाहर गांव के मजदूर पाइना पड़ेगा अभी अपने को. हाँ तो करके मतलब तेरे को फोन करा था बोला मैंने. हाँ तो ठीक है ना. कौन सा बोला आपने झायगांव सुमाड़ी ये अपना सल्या का गाँव है क्या? अरे नहीं रे बाबा सल्या का गाँव नहीं है रे. सल्या का गाँव दूसरा है ना. अगर तेरा कोई पहचान का है अपना झायगांव सुमाड़ी में तो कॉल करके देख ले तू. बर ठीक है म्हणलं हे पाहता मैं कॉल करके है ना. ठीक है चलो ठेवता है मग कॉल ठेवता है म्हणलं. हाँ ठीक है झोला रख दे. नामदेवराव कसं हो या तर गावात मजूर नाही म्हणते राजा. अरे बा निकाल तर मजूरले बाहेर गेले म्हणते. मोठं कठीण काम आहे बा हे बाबा. शेती करणं म्हणजे काही तोंडाची गोष्ट नाही बा. काय करा म्हणलं बा पुरा म्हणजे काही गेमच नाही बसू लागला ना. बरं काय कसं करता आता मला मजूर भेटत नाही तर मला बजेट लावाच लागेल का नाही. एक काम करा तुम्ही बंडू पाटलाची भेट घ्या तुम्ही. त्याशिवाय काही ताल बसत नाही. बंडू पाटला एकदा मला खाना टाका काऊन का मला त्याच्या वैकीच आहे ना. ते मला कुरकू आणत जा तर मला कुरकू बी आणू शकतो ना आपण नाही का. कुरकू आणले तरी काही हरकत नाही ना. चला आता एवढं सगळं केलं तर म्हणलं बंडू पाटलाची भेट घेऊन घेऊ है ना. आणि जर झालंच नाही तर म्हणलं बा घरच्या घरी सांगून नको. म्हणजे 1-2 दिवस समजा तुमचं काढता येते 2 दिवस माय काढता येते म्हणजे असं समजा आहे ना. 8-8 हो चालते ना सावड लावल्यासारखं. हो निकाला समजा मग घरचे दारचे निकाल. हो
चालते, काही फरक नाही पडत. हो सोडता म्हणलं, पैसे वाचून टाकत आणि मला निकालाच. नाही नाही, पहिले माया ऐका संतोषराव. बरं मी काय म्हणतो, तुम्ही सदू पाटलाच्या वावरात नाही वावर पाहायला गेले होते का? ते म्हणलं तुम्ही त्याला काय भावाने मागितली होती? 3500 मागितली होती ना. आधी 3400 बोलले होते. तर म्हणलं ते तुम्हाला 3500 सोडून, समजा 3400 सोडून 3500 द्यायला तयार आहे. तरी समजा तुम्ही नाही म्हणता, मग तुम्हाला म्हणलं नेमकं बॅगेचा भाव पाहिजे किती बा? आता आमच्या तुंग्याचं कसं आहे माहित आहे का? आमचं म्हणलं एक नियम असते. हो म्हणजे रात गई बात गई. जवाता तवा तर म्हणलं सौदा झाला तर ठीकच ठीक. हो नाही तर म्हणतो आम्ही सौदा घेऊ नाही तर नाही घेऊ. ते म्हणजे आमच्यावर आहे ना. हो आता समजा आम्ही तुमचा सौदा घेतो, काहून का आता एका गावातलं काम आहे, आम्ही म्हणलं तुमचा सौदा घ्यायला तयार आहे ना. पण म्हणलं आम्हाला 4000 रुपये बॅगेनं पाहिजे. तेव्हा कुठं म्हणलं आम्ही तुमचा हरभरा सोंगून देऊ, नाही तर आम्ही तुमचा हरभरा सोंगून देऊ शकत नाही. हे म्हणलं डायरेक्ट मी सदू पाटला या तोंडावर सांगू लागलो. अरे त्या पंडितराजा, अरे नाही झाले का संतोष, आम्ही लय होत राहिले का? अरे 4000 रुपये तर मला बॅगेने येशील तू, त्याला का आम्हाला काय उरत रे बा? अरे माय बाबा मला का बटाई नाही ना. जर म्हणलं माया जर म्हणलं जास्त वावर तर मला हे बा मी काही केलं असतं ना. आता हे सौदा म्हणला होता नाही हे बा, त्या वसंताला माहित नाही मला. हो वसंताला माहित झालं मला हे बा. वसंत मला तुला मला हरभरा सोगायला देऊ देत नाही. काऊन का म्हणजे तू आली गॅंग म्हणते तुला दे, तू काय ना हे समजा ठिकाणा करतं म्हणते हरभरा. हो तर मी काय म्हणते बा, कमी जास्त करत घेऊन घे मला. का गावातलं काम आहे ना आपलं. नामदेवराव, तुमच्या शब्दाला मान देऊन म्हणलं हे पहा आम्ही सौद्यात बसलेला आहो म्हणलं. हो आता हे म्हणलं निकाल गोष्टी तुमच्या मनानं होईन का? काही गोष्टी म्हणलं आमच्या मनानं होईना. आम्ही म्हणलं त्या टाइमला 3400 यायची समजा बॅग मागितली होती, येणं दिली का? आता तुम्ही सांगा, समजा वावरात म्हणलं आमची वयाने आल्या का? आल्याच नाही ना. हा निकाल हवरा म्हणलं उपटून येतं ना. आता ते म्हणलं आम्हाला कापून घालायच नाही का? म्हणजे आमचं काम निराज चोख काम आहे म्हणलं आमचं. आमच्या सोंगण्यात म्हणलं हरभऱ्यात नाही माती नाही होत ना. हा होतच नाही म्हणलं. काऊन का आम्ही सोंगतोच तसं ते. हो तर त्याच्यावर म्हणलं आता भाव वाढले म्हणलं. काऊन का म्हणलं ते तकलीफ जास्त भाव जास्त. अरे मी तर म्हणतो घेऊच नका यायचा हरभरा सोंगाले. हा येले वाटून राहिलं होतं का तसं काय का आपण काय म्हणजे ते वावरच आमच्या नावी करून देऊ लागले होते. आता एवढा का तुम्हाला का बॅगेचे भाव का आम्ही का शिल्लक सांगितले होते का लगे? 3400 म्हणलं तुम्हाला बॅगा सोंगाले पुरत नाही म्हणजे लहान नाही झाली का तुमची? कास्तकार्य करता कायले मग? हा कास्तकार्य कायले करता म्हणलं? अरे नाही तर काय तर बा, मला तर म्हणलं कालच डोकसा फन फन करायचा. हो मी कालच्या कालच म्हणलं हे सदू पाटलाला बोलून देत होतो ना. हो पण असं वाटलं जाऊ द्या आपल्याला घेणंही नाही आणि म्हणलं बोलणंही नाही. हा त्याच्यानं म्हणलं आता तुम्हाला समजायला पाहिजे राजा, आपल्या गावातला चुंगा आहे. हा तुम्हाला म्हणलं का शिल्लक भाव सांगणार आहे का? जे म्हणलं गावात निरीत चालू आहे तेच तुम्हाला सांगन का नाही. पण तुम्हाला म्हणलं ते पटलं नाही. हो म्हणजे त्यातही तुमची नाराजी होतीच का नाही. म्हणजे हे असं नाही पडत बा आपल्याला. म्हणजे काम घ्यायचं तर हर हर मनानं घ्यायचं म्हणलं. हो म्हणजे मन दुखून तर पैसा घेतला ते पैसा आम्हाला वर असते का? पिंट्या जाऊ दे ना पिंट्या. अरे एका गावात राहा लागते आपल्याला. दे रे म्हणलं तेवढं सदू पाटलाचं सोंगू ना. सदू पाटला झालं की म्हणलं बा आमच्या नंबराला आमच्या म्हणलं हरभरे आणखी सोंगाचेच आहे तर दे तेवढं करून दे. ऐकत जाय म्हणलं, जा दे बरं. त्या भावात तर कसंच जमत नाही म्हणलं. जे भाव म्हणलं त्याले काल सांगितले होते का 3400 रुपये, त्या भावात आपण द्यायचे म्हणलं हरभऱ्याच्या बॅगा म्हणलं सोंगून देतच नाही. हो ते आता आमच्या मनानं होईल म्हणजे 4000 रुपये बॅग लागेल. हा तेव्हा कुठं म्हणलं आम्ही तुमचा हरभरा सोंगून देऊ. तर तसं तर म्हणलं जमत नाही बापा. तुम्हाला पटत असेल तर मला सांगा, नाही ते बा लगेच मीटिंग मुळा म्हणलं. हो म्हणजे कामावर लागतं म्हणलं आम्हाला. अरे ऐका माया, उठा इथून, काही मजा नाही ना. आपल्याला माहित नाही का हे लोक कसे आहेत? माहित नाही का म्हणलं? जाऊ द्या तिकडं. सर्वजण म्हणलं आपल्या वैकीचे आहेत ना. 3400 बॅग मागून राहता माणसानं दिली नाही म्हणजे का त्याला का फुकट सोडून घ्यायचं होतं का आपल्याकडून? फुकट सोडून घ्यायचं होतं का म्हणलं? शंकर्या कसं रे? अरे एक जण तर म्हणलं का जरा समगमानं बोला ना का? अचानक म्हणलं गावातले संबंध आपले कायम राहतील का? आता माणूस होय झाली असं चुकी. त्याला का म्हणलं का एवढं हे कर लागते का? हा जाऊ दे तेवढं काढून दे म्हणलं, गावातलं काम आहे ना. अब एक तर म्हणलं बा बाहेरही मजूर नाही सापडत आहे त्याच्यानं होय. हा त्याच्यानं म्हणलं हे लोणा लावाचं काम पडू लागलं ना. दे तेवढं करून. हा म्हणलं हे वत्सला मावशी द्या ना तेवढं करून. हा एवढं मोठं म्हणलं तुमचं आता हे समजा काय म्हणते काही काळी संघटनेचा अध्यक्ष आहे तुम्ही गावात. म्हणलं तुम्हाला एवढा मोठा मान दिला आम्ही. अरे बा तुम्हाला काही काळी संघटनेचा अध्यक्ष बनवलं ना. त्याची तर म्हणलं कमीत कमी लाच ठेवा. अरे तिहा मुर्दा बसवला तिहा रंजा. हा माली लाच काढता का रे? त्या जीव का म्हणलं थुत्रीत नी बाबू. जास्त म्हणलं शेपारून राहिला का? अबे मी म्हणलं काही काळी संघटनेचे अध्यक्ष आहो तर म्हणलं मा हिमतीच्या जोरावर हा म्हणलं. गावात मी म्हणलं जेवढे तंटा उद्या म्हणलं निकाल तंटा म्हणलं मी सोडवतो ना. आजपर्यंत म्हणलं एका तरी बाईची केस म्हणलं पोलीस स्टेशनला गेली का सांग म्हणलं. काऊन का म्हणलं त्याच्यावर म्हणलं जे बसून हा मी तर म्हणलं हे बा त्याचे कामही करतो म्हणलं मी. समजलं का? कोणा दिला नाही म्हणलं मला. त्या लायकीचे हाव म्हणलं मी. नाही या रंगेले झोडपे द्याच लागते म्हणलं. हो हे आलाच म्हणलं झोडप्यावर. अरे म्हणलं येले कोणा सांगा काय बोलत आपण हे समजत नाही का? लाजन गीत काढतो म्हणलं का रे? तो एवढी आहे का ते? ते म्हणलं वस्तला मावशी तो एवढी आहे का म्हणलं? हे च्या बहीण. अरे काय करावं राजा यायचं येईल म्हणलं सारखंही बोलता नाही येत राजा. उलटच लागते म्हणलं येईल.
अरे लास्ट ठेव म्हणजे समजा म्हणजे तसं नसते ते म्हणजे मान ठेव बा असं म्हणलं मी. अरे काय राजू म्हणलं तुम्ही हे पा नीर अडाण चोट लोक हा म्हणलं तुम्ही हे पा बघा तुम्ही म्हणलं याचं सोयाबीन घे आपलं हे हरभरा घ्या सोंगाले का नका घेऊ म्हणलं मला काही गरज नाही भाऊ मला म्हणलं हे पा डबल या मीटिंग मध्ये बोलावत नाही भाऊ का जाऊ दे तिकडे काय तर. अबे तर मग हान ना बी तिकडं आम्हाला काय गरज आहे का हा आम्हाला काही कामाची कमी नाही म्हणलं. चला रे उठा बरं चला उठा म्हणलं इथून. हो झाला उठा इथून, हो. एकदा म्हणलं हे बा तुम्ही लागून काही मजा नाही म्हणलं चला उठा बरं. चाल 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 वचला मावशी चाल बरं उठ बरं. हो यायचा हरभरा आपल्या सोंगाचा नाही म्हणजे नाही. हा चाल उठ आता दिमाग खराब झाला मला आपला होणे बा मी एखाद्याला मारून देईन मला. चाल उठ बरं लवकर चाल घराकडे चाल. बरं बापा चला म्हणलं चला भांडण झाल्यापेक्षा म्हणलं बा घराकडे गेलेलं पूर्ण ना चला. मग नामदेवराव म्हणलं वस्तीला व्हायचं तुझ्या संग बोलणं झालं का म्हणलं तर काय म्हणत म्हणलं ते म्हणजे घेतो म्हणे वाटते ना नाही का तर मला देऊन टाकता येते काय करता मग काही मजा नाही म्हणजे कसं आहे समजा एका गावात राहा लागते मला वैर पण करून काही मजा नाही आहे ना म्हणलं 3500 म्हणते तर हे बा देऊन टाकू काही विषय नाही म्हणलं हा म्हणजे ना तुमचं आहे आमचं आहे म्हणलं सर्वात जणांचं आहे ना देऊन टाकता येते नाही का. हिंद राजा काय देतो गांजर हा अरे लोक कमी नाहीत ना बाबा ते एवढे बिंडोक लोक म्हणले पहा पहिल्यांदा पाहिलेत ना म्हणजे एका गावात राहून राजा म्हणलं माणसाची किंमत नाही मायाची खटखट 4,000 रुपये बॅग म्हणू लागले म्हणलं ते 4,000च्या खाली आहे बा 1 रुपया नाही जमत म्हणजे सांगा म्हणजे अशी अडती पाहू लागलं ना काऊन का त्याला माहित आहे म्हणजे हे वातावरण बदलू लागलं बा काही गारपीट होईल ते सांगता येत ना म्हणजे कास्तकाराला कसं कापायचं फक्त हेच त्याला माहित आहे म्हणलं. अरे ती ह्या बहीण ना म्हणलं ना जमत नाही म्हणून अरे पिंटा होय ना ते पिंटा म्हणलं हे पहा एवढा नालायक आहे ना मजाक नाही हा त्याला म्हणलं कोण सुद्धा दिसत नाही ना हो सुद्धा म्हणलं त्याला दिसतच नाही हो हा त्याला मी तर म्हणतोय समजा ना म्हणजे त्याची का चालली ना त्याला 85 रुपये बॅग मागतली बाबा म्हणजे एवढा नालायक आहे हो. अरे मी काय म्हणतोय पा निकाल म्हणलं आता समोर जर 85 द्यायचं काम पडलं चालतं म्हणे पा गावात म्हणलं येईल कोणीच काम नका देऊ ना या तुम्हाला मला कोणी काम देऊच नका. पण अगाऊ किती बोले राजा हा शब्द सही नाही करे ना हा कुकडच्या कुकडे मला द्यायचं का बोलणं आहे का हो राजा लगे उठा आणि चला त्याचा का मायची खटखट शेता आपण यायच्याच भरोसा करतो बहीण हा अरे मजूर नाही सापडले तर म्हणलं पा हार्वेस्टर लावतो म्हणलं पण भाऊ यायला काम देत नाही म्हणलं आता हो हा माया मला पाठीवरची बाई होते वच्चला बाई आता म्हणलं याच्यानंतर मा पाठीवर वच्चला बाई म्हणलं दिसणार नाही हो जमत नाही म्हणलं आपल्याला एक डाव का म्हणलं डोक्षाच्या वर गोष्ट गेली तर गेली म्हणलं मग ते. आता कसं आहे म्हणलं मला निकाल माहित होतं ते लोक कसे आहेत हो म्हणजे आता माझ्या सांग मला त्याचा लय खपाला पडते ना. आता तुम्हाला जर म्हणलं सांगितलं असतं तुम्ही म्हटलं असतं मागे हे सुद्धा पाटील खराब माणूस आहे बा म्हणजे कसं आहे म्या तुमच्या हाताला म्हणलं तुमची शकू दिली पण आता कसं वाटतंय मला बरोबर होतं का नव्हतं म्हणलं हा तुम्ही सांगा आता माझ्या बरोबर होतं का नव्हतं. अरे बाबा त्याच्या म्हणलं मागं लागून काही मजा नाही आहे मला माहित आहे ना ते लोक वावरात म्हणलं उभं करायच्या लायकीचे नाही हो हे झालं म्हणलं टाईप पडला तर बा पैसा धुऱ्यावर मागते म्हणलं ते हो धुऱ्यावर मागते म्हणलं. चला जाऊ द्या आता कसं असते आपलं म्हणलं काम आहे कास्तकारीचं हो म्हणजे अडत नाही म्हणलं कास्तकाराचं काय का नाही ना आता एक मजूर नाही येत मग आपण का कास्तकार्या करणं बंद करतो का. बरं आता काय करता येण याच्यावर जरासा म्हणलं विचार करू आपण हो म्हणजे झालं काय हे म्हणलं आपण जर पुंगी वाजवत बसलो तर आपले कामं होणार आहे का हा आपला माल म्हणलं आपल्या घरी येणार आहे का हा आता नेमकं काय करायचं बा हे पाहा लागेल त्यांनी. अरे बापा काय करायचं म्हणजे आता मजूरच पाहा लागेल ना ते हार्वेस्टरनं जमत नाही म्हणलं तेव्हा नुकसान होतं म्हणलं मालाचं हो सर्वात म्हणलं किती पडते राजा जमत नाही ते म्हणजे अर्ध्याला अर्धा माल वायाच जाते ना. एक तर हरभराचं काम म्हणलं हे कसं असते हरभरा पड झड म्हणलं कोणतं झाड समजा फरायलेलं तर कोणतं कसं असतं म्हणलं त्याच्यानं ते हार्वेस्टरनं जमत नाही ना. हार्वेस्टरनं म्हणलं जमला तर फक्त गहू जमते काऊन का म्हणलं गहू जवळपास जमिनीच्या 2-3 फूट वरच राहते हा तर मला त्या पिकाला काही नाही होत हे नाही जमत म्हणलं. एक काम करा राजा म्हणलं बंडू पाटलाले बोलावून घ्या तुम्ही हो या समस्येचा हल म्हणलं बा बंडू पाटील देऊ शकते. बंडू पाटलाशिवाय म्हणलं या समस्येचा हल नाही काऊन का म्हणलं त्याच्यापाशी अशा मजुराचे नंबर आहे हो. आता मी तुम्हाला काल सांगितलं होतं ना म्हणते ना कुरकू आणले होते म्हणून हा तर म्हणलं त्याची भेट घ्या बंडू पाटील 100% आपलं काम करते म्हणलं हो होय ना मग कुरकू आणलं का पुऱ्या गावातलं म्हणलं राजा आणखी हरभरे सोंगाचे बाकी आहेत ना. बहीण हो राजा बंडू पाटलाच्या हातचं म्हणलं बा हे काम आहे म्हणलं म्हणजे हे काम ना त्याच्या डाव्या हाताचं आहे म्हणलं कर बरं आपलं हे झोल्या बंडू पाटलाला फोन करून बाय बरं. काय नाही बंडू पाटील काम करा म्हणता हो करते तू फोन तर कर. बरं ठीक आहे मला काय फोन कराले. हॅलो आपलं हे बंडू पाटील सोल्या बोलू लागलो म्हणलं. झोल्या कोण झोल्या हे आपला गुंपा मावशीचा होय का रे. हो गुंफा मावशी झालं सोल्या बोलतो म्हणलं हे इथं म्हणलं आपलं हे नामदाररावच्या वावरात आलेलो आहे तर ते हरभर आहेत ना आपले सोंगाचे तर त्याच्यानं म्हणलं मजूर पाहिजे होतं म्हणलं. अबे लेका झोल्या भोपाई सुताले का अबे माया का तुंगा आहे का पहिल्या का दिवसाच पिला का बे हा दारू प्यायला लागला का म्हणलं थांब सांगतो ना गुंपा मावशीला सांगतो म्हणलं भोपाई सुताले का अब मी काय का मजूर वागतो का मी काय का तुंगेवाला माणूस हा बे काय का. अरे नाही ना बा बंडू पाटील तसा नाही ना मी म्हणलं का तुम्ही तुका वागवता म्हणून पण म्हणलं ते तुम्ही म्हणलं कुरकू आणत जा का नाही समजा सोयाबीन सोंगाले तर म्हणलं त्याला बजेट लागन का बा बरं ते जाऊ द्या हाय कुठे तुम्ही म्हणलं या ना जराशे नामदारावच्या वावरात नी. बहीण राजा आता नामदारावच्या वावरात बोलावतो का
अरे मला लगा हागून लागलेली आहे म्हणलं 5-5 मिनिटानं हागायला लागते मला काय सांगू तुले हा कालपासून मला लगा मला पोट म्हणजे अरमान डांबारून आहे ना अरमान परेशान हो म्हणलं मी हो आता पाहतो का म्हणलं येणं झालं तर येतो नाही तर म्हणजे काही खरं नाही बरं पण आता काही हो म्हणलं तुम्हाला या लागते गड्या हो त्याशिवाय म्हणलं आपला काही बजेट बसत नाही बरं हो या ना जराशे 5-10 मिनिटं या म्हणलं हो इथं आहे ना बजेट आहे ना पाणी गिनी आहे म्हणलं या तुम्ही हो या तुमचं बजेट लावून देतो म्हणलं फक्त थोडंसं म्हणलं इकडे या तुम्ही हिन कायच करावं राजा म्हणलं आता रस्ता शिवाडीचा आहे झटक्यात जर म्हणलं समजा आली गाडीवर तर काय करावं बरं ठीक आहे झोल्या हा येतो म्हणलं मी हा थांब आलोच म्हणलं 5 मिनिटात मी बर ठीक आहे फक्त जरासं लवकर या म्हणलं आता येतो तर म्हणते बा हो म्हणजे पोट खराब आहे म्हणते त्याचं हागून लागलेली आहे म्हणते म्हणलं या बाजाराचे 5 मिनिटं काय फरक पडते इथं का बजेट बसत नाही का अरे काय होते का या आता ना म्हणा आता हरभरा हागलं तर कोण म्हणू लागलं बोल बे झोल्याला का काय म्हणतो होता भोपाय सुद्धा का तुला सांगू लागलो मायला का पोट खराब आहे तरी म्हणलं बोलावलं हे असं काय झालं म्हणलं कोणतं संकट आलं अरे बंडू पाटील झालं असं म्हणलं राजा हरभरे आले म्हणलं सोंगाले गावातला मजूर म्हणलं हे बा अरमान भाव खाऊ लागला ना आपल्याला म्हणलं कोरकू आणा लागते हो त्यासाठी म्हणलं तुम्हाला इथं बोलावलं तर म्हणलं हे बा एखाद्या कोरकूला फोन करून पाहता का हा तर तेवढा राजा म्हणजे बजेट लावून द्या म्हणलं तुमचा झाला का म्हणलं हरभरा सोंगून बाबा कवा झाला माया राहिला का आतापर्यंत काय कोरकू पाहिजे म्हणता निकाल किती बॅगा आहेत धरा ना जवळपास म्हणलं 70-80 तरी बॅगा आहेत म्हणलं हो तर समजा त्यानं 4-5 दिवस जरी काम केलं तरी समजा 4-5 दिवस काय हप्ता भर चालन ना काम हा हप्ता भर आले तरी म्हणलं बस होते ना बर असं म्हणता ठीक आहे मग आता जरा समजा सेटिंग लावा लागेल जराची हा तिथं म्हणलं आपला एक माणूस आहे त्याला फोन करतो मी सांगतो त्याला समजा 70-80 बॅग आहे म्हणतो समजा बाबाच्या हरभऱ्याच्या हा फक्त म्हणते राहण्या खाण्यापिण्याची सोय करायला लागते बरं वावरात नाही हा टेन्शन नका घेऊ राहण्याचं हे मागं पहा ना एवढं मोठं जे म्हणलं आता फार्म हाऊस आहे हे कोणासाठी आहे हा